तर खूप सारे असे लाडकी बहिणी जे आहेत, जे जे मला कमेंट येतात ना, त्यावरनं मला कळत आहे, की त्यांचे असले प्रॉब्लेम आहेत, की ओ-टी-पी आला नाही, एरर आलतं, तर के-वाय-सी झालीच नाही, हॉस्पिटलमध्ये होते, बाहेर होते आम्ही. तर असं खूप साऱ्या अडचणी आहेत, की त्यांचं के-वाय-सी झालीच नाहीये आणि कोणाची के-वाय-सी झालेली आहे, तरीसुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीयेत. तर ह्यांचं हे सगळ्यांचं जे कारण आहे, तर ही कारण बहुतेक आपण आता पुढच्या ह्या ह्या व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेऊया. त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा. आणि तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि जास्तीत जास्त त्या कोणत्या कमेंटला लाईक्स येतील तर त्या कमेंटबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती त्या टॉपिकवर तुम्हाला देईन. जे तुमचं काय असेल तर ते मी कमेंटबद्दल त्या क्वेश्चनचं आन्सर देईन. आणि जर तुम्हाला मला लाईव्ह काय क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही लाईव्ह म्हणून कमेंट करा. मी लाईव्ह पण येईल, एक टाइम फिक्स करून लाईव्ह पण येईल, जेवढे लाईव्ह कमेंट येतील तर तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता. तर जे पाठीमागचे जे मी सांगितलं जे त्रुटी आहेत की के-वाय-सी झालाच नाही आणि के-वाय-सी झाले तरी पैसे आले नाही. तिसरं म्हणजे की के-वाय-सी करत होतं पण ओ-टी-पी प्रॉब्लेम येत होतं म्हणून के-वाय-सी सरळ झालेलं नाहीये आणि दुरुस्ती यादीमध्ये पण नाव येत नाहीये आणि हेल्थ प्रॉब्लेम होती त्यामुळे के-वाय-सी झालेलं नाही. तर अशी जेवढे जे प्रॉब्लेम आहे तर ह्यांचं होणार काय ॲक्च्युली की के-वाय-सी बाबतीत आता आपण सगळं हे केलेलं आहे की ज्यांची के-वाय-सी झाली नाही त्यांच्यासाठी आपण अर्ज दिलेला आहे याच्यामध्ये जिल्हा सुविधा केंद्रामध्ये. मी पाठीमागच्या वेळी व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर बाकीचे तुमचे कोणते जिल्हे तुम्ही ते कमेंट करत आहेत, अजून पण भरपूर जण कमेंट केलेले आहेत त्यामध्ये. त्या बाबतीत पण मी बाकीच्यांचे जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी पण मी अर्ज बनवून पुढच्या व्हिडिओमध्ये मी पाहिजे असेल तर तुम्हाला त्या बाबतीत मी तुम्हाला ते अर्ज दाखवेन. आणि जे राहिलेले ज्यांची के-वाय-सी झालेली आहे त्यांचा पहिला आपण टॉपिक हे क्लिअर करूया. ज्यांची ई के-वाय-सी झालेली आहे त्यांच्यासाठी काही टेन्शन करायची काही गरज नाहीये. त्यांना पैसे येणार म्हणजे येणार. ह्या महिन्यात पैसे येणार, काय पण होते ह्या महिन्यात पैसे येणारच आहेत. फक्त एवढंच काय आहे की जे जी-आर मंजूर झालेलं आहे ते किती पैसे मंजूर झालेले आहेत 98.45 कोटी. प्रत्येक वेळी जे पैसे मंजूर होतात ते 150 कोटी, 250 कोटी, 350 कोटी हे असे निधी मंजूर झालेला असते. तर ह्यामध्ये काय असते प्रॉब्लेम, ह्यामध्ये काय आहे की सगळ्यांना पैसे भेटत जातात बट ह्यावेळी सगळ्यात कमी निधी मंजूर झालेला आहे 98.45 कोटी. तर ह्याचं जे लाभ आहे हे सगळ्यांना भेटणार नाही आणि कोणाला 4.5 कोणाला 6,000 असं काही सुद्धा भेटणार नाहीये. हे फक्त ते भाषणमध्ये त्यांनी सांगत होते पाठिंबाच्या वेळी वगैरे म्हणून सगळेजण त्यावर व्हिडिओ बनवले, सगळेजण सांगितले 4,500 येणार 6,000 असं काही सुद्धा येणार नाही कोणाला ह्या महिन्यामध्ये. तर जे ह्या महिन्यामध्ये फक्त 1,500 रुपये येणार ते पण 1,500 ह्या महिन्यामध्ये पाठिंबाच्या वेळी जेवढे लाडकी बहिणींना आल्या त्या सगळ्यांना येणार असं काही सुद्धा नाहीये. हे फक्त ह्या महिन्यामध्ये कोणाला थोडेसना कोणाकोणाला येईल कोणाला नाही येणार ते अजून काही माहिती नाही. 98.45 कोटी हे सगळ्यात अजूनपर्यंत कमी निधी मंजूर झालेला आहे. तर जर अजून काही यामध्ये अपडेट कळाली तर मी तुम्हाला असं लवकरात लवकर कळेन. आणि तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करा. तर मी त्या बाबतीत ज्या कमेंटला जेवढे लाईक्स येतील त्या कमेंटबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देईन. आणि आपल्या चॅनलला अशीच माहिती नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्याला लाईक करा. धन्यवाद.